तिघांना असं एकत्र बघून. तुझ्या तिघांना ओळखतोस? हा म्हणजे ते आपण शेतकरी हा आपला मित्र आहे आपण असं म्हणतो. जो शेतकऱ्याचा मित्र तो म्हणजे पोळा नाही का आपण साजरा करतो. तुझी तुझी घंटा मोमेंट आम्हाला जाणून घ्यायची. जरा प्रोलॉंग आहे पण ती शॉर्टकट मध्ये सांगतो. येस. जवळच्या मित्रांना माहिती आहे व्यक्ती कोण आहे. एक ऍक्टर ज्येष्ठ अभिनेते त्यांनी मला एकदा बोलवलं त्यांच्या ऑफिसला. माहीत असलेले बरेच आहेत म्हणजे. त्यांनी ऑफिसला बोलवलं आणि त्यांनी माझ्यासमोर एका वेगळ्या ज्येष्ठ कलाकाराची खूप खूप म्हणजे ठासली घाण त्यांना बोलले. मला भयंकर राग आला. म्हणजे तुम्ही घाणेरडे आहात माणूस बरं नाही त्यांचं काय काम करायचं म्हणून निघून गेलो. त्यानंतर एकाच सिनेमामध्ये जो झालाच नाही कम्प्लीट त्या सिनेमामध्ये ते तिथे होते आणि मग त्या सिनेमाचं शूटिंग पहिला दिवस आणि सगळी माणसं येत आहेत आणि आपल्याकडे कसं ज्येष्ठ दिसले की पटकन पायाकडे हात घालून नमस्कार. मी काही नमस्कार वगैरे केला नाही. तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही आहात काय या सिनेमात. म्हणलं हा मी हिरो आहे बाय द वे. आणि मग काही वेळाने एक दुसरा ऍक्टर होता त्यांनी ते आलेवर ते ज्येष्ठ अभिनेते त्यांनी दुसरे एक ऍक्टर होते ते चांगले कोणाचं नाव सांगत नाही. त्यांनी मला बोलवलं की अरे तू इकडे रे. म्हटलं का हा सांगा काय. त्यामुळे जरा या साहेबांना आपण त्यांना ब साहेब असं म्हणूया. ब साहेबांना जरा स्टोरी सांगा. म्हटलं कुठली स्टोरी. तर ते ब साहेब म्हणाले तुमच्या आयुष्याची स्टोरी विचारत नाही मी कुठले धंदे करतोय आम्हाला ठाऊक आहे. या सिनेमाची स्टोरी विचारतोय या सिनेमाची. तर मी म्हटलं सिनेमाची स्टोरी जरा सांगतो. मेकअप रूम पहिल्या मजल्यावर होतं. एका गावात शूटिंग होतं. मी त्या मेकअप रूमच्या बाहेर आलो आणि तिथे गॅलरी होती. गॅलरीत उभा राहून म्हटलं नमस्कार 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 गावकऱ्यांनो आणि सगळ्या चित्रपटातल्या जी टीम आहे सगळ्यांनी ऐका ऐका. हे बस आहे इतकी वर्ष काम करतात परंतु सिनेमा स्वीकारण्याआधी त्याच्या शूटिंगला येण्याआधी आपण त्याची स्टोरी जाणून घ्यावी हे एवढी सुद्धा यांना बूज यांनी लागलेली नाहीये. त्यामुळे कृपया आपण एक काम करा वरती या कोणीतरी यांना स्टोरी सांगा म्हणजे ते करायचं का नाही ते ठरवतील. आणि हा काढून मी त्यांना म्हटलं हे बघा बस काय आहे की मी जे काही धंदे करतो ते मी माझ्या बळावर करतो. माझ्यात हिंमत आहे म्हणून करतो आणि मी कोणाच्या बापाचं खात नाही मी माझं खातो. हा दुसरी गोष्ट अशी की हे स्टोरी बिरी सांगणं ना हे लेखकाचं डिरेक्शन डिपार्टमेंट वगैरे वगैरेचं काम असतं हिरोचं नसतं. त्यामुळे नीट सांभाळून बोलायचं. त्या दिवसापासून आज तागायत ते जे कोणी अभिनेते आहेत ते माझ्या समोर आले की माझ्याकडे बघतही नाही मी त्यांच्याकडे बघत नाही. अरे गोष्ट करायचंय हे तिघ जण आहे इतका चांगला म्हणून नितीन वैद्य त्यांच्यासाठी आपण बरोबर उभे राहतो. काय माहिती तुम्हालाही काय तुम्हाला काय सुचलं यांना घेऊन सिनेमा काय रे मित्रा तुझा पहिला सिनेमा आहे. चिवडा गेले म्हणून हा चिवडा चिवड्या बेदाने नसतात रे. बरं काय करायचं टोस्ट टोस्ट तू थांब इकडे थांब तू आपला मित्र आहेस. आरोह वेलणकर मला एक बेसिक मी काय तुम्हाला फार छळणार नाही. मी आपला मित्रच होत नाही का. मला तुला हे विचारायचं की तू पुरळेकर सरांकडे जिम वगैरे करतोस असं मी ऐकलंय सगळं. जस्ट जायला लागलास तू. पण मग म्हणजे हे जे मसल्स आहेत ते सगळे पॉवरफुल सगळं या मसल्सचं तू काय करणार. नाही मी एक हसता का जनरल एक आपण विचारतो ना अभिनेता आपण ते व्यायाम वगैरे याचं काय तू मनावर घेतलंयस. परुळेकर सरांना मी ते विचारलंय मला ते तसं एक्सरसाइजेस सांगणार आहेत ते मी आता सुरू करेन पुढच्या आठवड्यात. नक्कीच त्याच्याविषयीचे एक्सरसाइज तू सुरू करणार आहेस का. अच्छा आणि तुझा सिनेमा सुरू झाला की तू कम्प्लीट का होत नाही म्हणजे असं मध्येच का म्हणजे आणि मग सगळं असं नितीन वैद्यच मध्ये अर्धवट राहिलं काय प्रॉब्लेम काय रेडिओ मध्येच बंद पडलं काय प्रॉब्लेम काय तुला काय वाटतं. काय माहिती काही नजर मी मानत नाही काय मला खरंच माहिती. आणि पण तोच विचार करतोय मला माहित नाही. मला आणखी एक विचार आहे तो की तुम्ही एकत्र काम केलंय सगळ्यांनी. मी सिनेमात तुम्ही बरं काम केलं आहे ना याच्यात. दिग्दर्शक चांगला आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी नक्कीच करून घेतलंय कारण यांची काही कामं पाहिली तरी आणि आताही आपण बघितलं एवढा खर्च करून तुम्ही
काय आम्हाला हे दाखवायला कुठलं, मला फार कमाल वाटतं. निर्माता असा म्हणजे काय कमाल निर्माता आहे. तर का बंद पडतो तुझं सिनेमा? काय कारण? नाही रे, मला नाही माहिती. नाही माहिती. सक्षम तू वय किती आता? तू लिव्ह 52च्या गोळ्या का घ्यायला लागला? पहिल्या 25व्या वर्षी 52च्या गोळ्या घेतो. हा लिव्ह 52 मी असं ऐकलं. लिव्ह 52च्या गोळ्या घेतो. काय त्याच्या लिव्हरवरती फरक पडलाय? लिव्हरच्या गोळ्या असतात त्या? हो. त्याला तर कधी काही गरजच नाही. आपल्याला असं काही छंद नाही, आवडीचं नाही, सगळ्या आपल्यावर नंतर आपण दिसणार होती ते. हो. पण काय तू पकपक पगार नंतर मला असं वाटतं पकपक पगार नंतर मांजरेकरांनी एवढा पैसा घातला, ते संजय जाधवनी इतकं म्हणजे डिरेक्ट वगैरे सगळं केलं, ते सगळं फक्त लढ म्हणा. तर फक्त लढ म्हणा तू फक्तचं काम का केलंस? आणि कधी तू मोठा होणार आहेस, कधी असं गुडी गुडी याच्यातनं बाहेर. मी असं दाखवतो ना, असं तू भरत जाधवची शाळा घेतली होती असं मी ऐकलंय. त्या फक्त लढ म्हणा. हो, संतोष वेगरला पण त्यांनी काही 4 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या सांगायला पाहिजे. हो नाही तो नाही, पण हे बघा काय, संतोष हा माझा जिव्हाळ्याचा विषय माझा. हो. आणि सुशांत शेलार मला म्हणतो, वाटल्यास मी पैसे देतो तुला, पण माझ्याविषयी बोल ना, माझी नक्कल. ते सुशांत मला म्हणाला शपथ सांगतो, माझ्याकडे मला कळते सुशांत शेलार आणि संतोष जोरकर 2 वेगळे आहेत. रोज नाही, तर सुशांतने मला असं सांगितलं होतं की तू संतोषची नक्कल करून करून पवईचं घर संतोषनीच दिलेलं आहे असं. तर मी म्हटलं नाही, संतोषची आहे स्वतःची 4 घरं, पण मला त्याने काही घर बिल दिलं होतं. माझी नक्कल तू कधी करणार? तर मी सुशांत म्हटलं नक्कल करण्यासाठी काय काय म्हणजे काय, कशी तरी काहीतरी नक्कल काय करणार सुशांतची नक्कल, त्याचं बॉक्स काय नाही. सुशांत मला त्याची तरी तू कधी मोठा होणार, तू कधी असं वेगळं काम करणार, काहीतरी असं दाखवणार. पकपक पकांमध्ये पण अख्खा सिनेमा नाना पाटेकरने केला म्हणून ते सगळं. आणखी कोण होतं पकपकांमध्ये? हिरोईन नारायणी शास्त्री होती. तर मी तेव्हाचे किस्से मला कळले की नारायणीकडे तू बघत बसायचा असं कधी बंद करणार आहेस या सगळ्या गोष्टी? कधी फोकस कधी? मांजरेकर मला सांगतात, मी तुला सांग कधी फोकस करणार आहेस? आणि वय वाया घालवतोस तू. हा काहीतरी करशील ना, प्रॉमिस. आम्ही याची शपथ घेऊन सांग, शपथ घे, त्याची शपथ घे की फोकस करशील. कशावर? मुलींवर, करिअर करशील. आणि लिव्ह 52 बंद कर रे बाळा, आता नाही, हे वय नाही. आणि ज्याच्या पायाशी बसण्याची माझी अवकात नाही. झाले ना 2 झाले ना. नाही भाई, भाई तू फेवरेट आहेस आपला. तुला काय सांग मी, अरे तू कोण आहे सा? प्रायोगिक नाटक हाऊसफुल घेणारा माणूस आहे हा पुण्यामध्ये. थिएटरची कॅपॅसिटी 25. नाही 25 नाही रे. नाही, तो मोठे यशवंतरावला वगैरे तो हाऊसफुल घेतो पण पुण्यामध्ये. यशवंतराव इकडचं वगैरे, पुण्यामध्ये तर खूप फॅन फॉलोइंग वगैरे. परत काय प्रत्येक मुलीला काय त्या ट्विटरवर आणि फेसबुकवर उत्तर देत बसतोस? काय नेमकं तुला काय जनानखाना उघडायचा? काय तुझ्या मनात आहे? काय मनात आहे सांग? अहो स्वतःच्या आजोबाला सोडत नाही. आम्हाला म्हणा माझ्या आजोबा टीव्ही कसं बघतात, आजोबा टीव्ही कसं बघतात दाखव. हा टीव्ही आहे, ते कुठे बसून बघतात? तुम्ही मला सांगा, जो स्वतःच्या वडिलांच्या वडिलांना सोडत नाही, त्या पिढीचं आलंय तुझ्याकडे, तूही म्हातारा होणार आहेस का नाही होणार आहेस तू? पण तू कुठल्या गोळ्या घेतली? त्याला गोळ्या नाही, त्याला खळ्या दाखवण्यात इंटरेस्ट असतो. पण कायम उजव्या प्रोफाईलचे फोटो आणि असे खळ्या दाखवत. पण आपण हाईट वगैरे विषयी काही बोलायचं नाही. किती मोठे हिल घात आमिर खान नाही काय? आमिर खान ऍक्टर. तूही पुरळेकर सरांकडे जाऊ लागलायस मी असं ऐकलं. तू शरीर बनवून करणार काय आहेस? त्याचा उपयोग काय करणार आहेस तू?
तो अभिनयासाठी म्हणून वगैरे अतुल कुलकर्णीने, सुबोध भावाने केलं, मी केलं, त्यांचे 2 सिनेमे चालले, माझा चालेल, सोडू दे. आम्ही अभिनयासाठी केलं, तू कशासाठी करणार आहेस? बोलतच नाही हा म्हणून. अरे बोल दे काय, बोल ना. मी कास्टिंग काउट नावाचा एक कार्यक्रम मी येणार आणि तिथे येऊन मी तुला निपुण धर्माधिकारी असे हात मारणार. पण मी असं ऐकलंय की तू या सिनेमाच्या सीन्स विषयी काही बोलायचं का नाही बोलायचं? नको ना आता, पत्रकारांना कळेल. पत्रकारांना तुम्ही काम म्हणता करा आणि बस करूया आपण, थांबूया की नको? पण हा कसा हे तो भूक धरून नागोबा येतो, डोक्यात ठेवणार ते सगळं. ही तरी 2 भुळसट मुलं आहेत. हो, पण मला एक सांग, म्हणजे आता तुझ्याकडे एक बॉडी आहे, तुझ्याकडे तोच असेल, पण तो गुडी गुडी लुक आहे. ऍटिट्यूड पलीकडे काय आहे? तुझ्यासारखा मित्र नाही. चल आपण दोघं म्हणून नमक हराम नावाचा सिनेमा चालेल. बस अजून समजून नाही. बस हा पुस्तक आपण यांना टास्क देऊया. टास्क आपण दिलेच पाहिजे. काय आपण टास्क अरे काय माहितीये का, जितेंद्र जोशी हा आपला मित्र पुण्याहून आलाय. हे तिघही पुण्याचे आहेत. पुण्याचं नाव रोशन करणारी खूप एक मोठी पिढी आहे. म्हणजे आनंद निगळे आहे, प्रसाद ओक आहे, सुबोध भावे, ह्या सगळ्यांनी अभिनेता म्हणून मी पुरुषांविषयी जास्त बोलतो, मला मुलींविषयी बोलायला आवडत नाही. सो ह्यांनी अभिनेता म्हणून पुण्याचं नाव खूप रोशन केलंय तुझ्या बरोबर. हे तिघही आता आलेले आहेत, हे पुण्याचे. तुझी जितकी मराठी भाषा समृद्ध आहे तशी यांची असेल का, असा मला प्रश्न. मला वाटतं असावी, म्हणजे तेवढं ते बोलता येत असेल. पटकन म्हणजे मी काहीतरी हिंदीत सांगेन, तो हा इंग्रजी म्हणाला होता, त्याचे माझे वांदे आहेत. मी म्हणलं नको हिंदी विचार, काही आपण मांजरेकरांना सोडूयात, त्यांना इंग्रजी नाही, कारण ते शब्द पुढे सोडवतात जबरदस्त. पण तू नीट सांगणार का कविता म्हणून दाखवणार? नाही, आम्ही ते माझ्यावर डिपेंड आहे ना रे. कसं आहे माहिती का, माझं कसं आहे माहिती का, की आहे ना रोज करणारा, कळलं का? एक तर मी सांगितलेलं नाही की कुठल्या लॉन्ड्री मधून तुम्ही हे सूट आणले. अरे तिथे बाहेर 3 वेटर असं फिरताय. तरी बरं एक वेटर ह्या मापाचा मिळाला. नितीन वैद्यांनी तुम्हाला काय वाटतं, जेव्हा तुमच्या दिग्दर्शकाकडे जेव्हा खूप पैसे येते स्टार्ट ना घेऊन करत ते आत जिथे तू खरंच आहे ना विचार, हा तुझा स्वतःचा वैयक्तिक आहे. म्हणजे हा माझा वैयक्तिक आहे. तुझा आहे हा तुझा वैयक्तिक आहे? नाही. तुझा आहे वैयक्तिक नाही ना, का घातले तसं? आम्ही खरं कबाब फिरवणार होतो. एक है तो पटकन मला ट्रांसलेट करून सांग. कोई जो मिला तो मुझे ऐसा लगा था जैसे मेरी सारी दुनिया में गीतों की रुतों और रंगों की बरखाएं महकी हुई से अब सारी फिजाएं बहकी हुई से अब सारी घटाएं जागी उमंग है बहक रहा है दिल सांसों में धूप है. पटकन ट्रांसलेट करून सांग. हाँ काय म्हणाला? घंटा असं म्हणाला तू? घंटा म्हणाला. तुझ्यासाठी आहे की उस खुलूस से मेरा दिल जुस्तजू करता है जब तक मैं तेरे रहबरा में एक एवढंच सांग, 3 शब्द तरी सांग. जुस्तजू काय म्हणायचं मराठीत हे सांगत. तो जू वगैरे सांग. जूला जाऊन ज्यूस पिऊन आलो. तर आम्ही वाघसाठी मी फार ठेवलंय असं. हे काय झालं, खूप कधी परवाच पार्टी झाली ना, अजून त्याच्यातच आहे. तुझ्यासाठी खास आणलंय मी. मला हे वाचून तरी दाखवशील का? आधी हिंदी वाच, मग आपण मराठीच बोलू. वाच ना मोठ्याने. जिहाल है मिस्किन मुकन परंजिश बहाल है हिजरा बेचारा दे. ओ
कुंभोजकर मित्र असल्यामुळे थोडस तो ऍक्टिव्ह. अरे तो हिंदी बोलत असताना म्हणजे काय म्हणत असेल तरी तो काय म्हणतो. त्याचा अर्थ मराठीतल्या कायला नोकता लागत नाही. जिहाले मिस्किन मुकनबरंजिश बहाले हिजरा बिचारा दिले. म्हणजे काय? म्हणजे सुनाई देती है जिसकी धड़कन तुम्हारा दिल या तुम्हारा दिल. क्या आपने तर्ज बनाई नाही? काय अर्थ सांग ना. देवा पुढच्या जन्मी तरी असे मित्र देऊ नको. माईक नसतानाही आपल्यावर उडतात आणि माईक असल्यावर तर भरारी घेतात. नाही काय आहे हे बघ, खोटं बोलली. आम्हाला काही याचे पैसे, मला खरं तर माझी डेट नव्हती. महेश मांजरेकर कुठे शूट करतात माहितीये का तुला? ते भोरला शूट करतायत. तिथून ते गाडी चालवत आले, ते परत भोरला जाणार आहेत. फक्त या एका गोष्टीसाठी आमेव आहे का. आणि आता इथे बसलेले अनेक लोकांपैकी हे टेलिकास्ट पण करा तुम्ही. खूप लोकांना आम्हाला आशीर्वाद लाभणार त्या सगळ्यांचे. असं होतं, लांबण लावत नाही. पण मी हा प्रामाणिकपणे या सिनेमाचं एक गाणं लिहायचं म्हणून मला सरांनी सांगितलं होतं. मी सिनेमा अख्खा पाहिलाय. हा सिनेमा खरोखरच अप्रतिम सिनेमा आहे आणि मराठीमध्ये असा सिनेमा आजपर्यंत झालेला नाही. आणि या तिघांनी खरोखर अप्रतिम काम केलं, चौघांनी, इन्क्लुडिंग अनुजासाठी. फार चांगला आणि खरंच खूप वेगळा सिनेमा केलाय मित्रा. सो ही गंमत जम्मत आपण टू बी कंटिन्यू, आपण नंतर पार्टीमध्ये पण तू बोलण्याच्या परिस्थितीत असणार आहेस का? मी असेन ना रे, तू काहीच काळजी करू नको. ही पार्टी मी असेनच. त्यात माझी बायको आली त्यामुळे मी असेन. ठीक आहे. ही जी ओळख करून देतो ही अनुजा साठे गोखले. अनुजा साठे गोखले ही माहिती पण आहे आणि एक धमकी पण आहे. सौरभ गोखलेची बायको आहे, त्याची पिळदार शरीरयष्टीकडे बघा. सो अनुजा साठे गोखले. हा अनुजा, मला तुमच्या दोघांची मदत हवी आहे. आमच्या दोघांची तुला मदत हवी आहे? हो सॉरी, खरंच. पण ह्या तिघांनी मला इतकं हैराण केलंय. जेव्हा आम्ही शूट करत होतो, पुष्कर दादा तू होतास, ह्या तिघांनी माझा जीव काढलाय. काय? आणि सगळ्यात जास्त कोणी? आम्ही वाघ ना, पुण्याचा असून सुद्धा. ते तिघही पुण्याचे आहेत. मी पण पुण्याची आहे, पण तरी मला जेरीला आणलं रे यांनी. काय म्हणून सांगू? काय 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 वागते? तशीच वागते. काय वागतेस? यांना वाईट वागवतेस या दोघांना. मी मग माझ्या मित्रांचा बदला घेणं कोणीतरी भाग होतं. तुला माहिती का, हा मला म्हणतो तू स्टार आहेस म्हणून तू आमच्यात बसत नाहीस, तू आमच्याशी गप्पा मारत नाहीस. हो म्हणायचं. म्हटलं तुला काय वाटलं? पण त्याच्यानंतर त्यांनी काय सुरू केलं माहितीये, ते मला कंटिन्युअस फिल्म कम्प्लीट होऊन 1.5 वर्ष झालं नाही काही मुलांना कोमू भाभी अशी हाक मारतात 4 चौघात. कोमू भाभी कॅरेक्टरचं नाव कॅरेक्टरचं नाव आहे. आहे म्हणून. काय करायचं यांचं? काय चिखलू. चिखलू. पर अजून एक, चला हवा उद्याच्या शूटला माझ्या कॅरेक्टर बद्दल मला विचारलं की तुझं कॅरेक्टर काय आहे. त्याच्यावरती मी एक्सप्लेन करत होते. मी असं म्हटलं की मी माझं कॅरेक्टर अजिबात सालस निरागस नाही. मी एका गुजराती भाभीचं कॅरेक्टर करते. ह्याच्यात तुम्हाला अनयुजुअल काही वाटलं? असं वाटलं माझं या फिल्म मधलं माझं तर हे कॅरेक्टर, स्टेजवर हसले. माझ्या या फिल्म मधलं कॅरेक्टर एका गुजराती भाभीच आहे. का त्याच्यात गुजराती भाव्या का याच्यात काय असण्यासारखं काय असण्यासारखं आहे? मग रोल असू देत की. मग आज निर्मात्याने लावले 1.5-2 कोटी रुपये. काय हसण्यासारखं काय? हवा येऊद्यामध्ये शाहरुख खान वगैरे येऊन जातो. शाहरुख खान, अक्षय कुमार, सलमान. काय एक तर ते झी मध्ये प्रमुख होते म्हणून केलंय तुम्हाला हवा येऊद्यामध्ये. डेट मिळत नाही हवा येऊद्याच्या. तुम्हाला माहित नाही सध्या काय आहे त्यांचं ते. आणि आता तुमच्या समोर नंदी बैलासारखी मुंडी हलवताना बघून मला इतकं बरं वाटतंय. तर आपण नको ना थांबूया? नाही नको थांबूया. आता मला वाटतं की आपण पुढचा टोस्ट. मला मजा येते. तुला मजा येते, आम्हालाही खूप मजा येते. आणि ही मजा वाढवण्यासाठी आपण आमंत्रित करूया महेश मांजरेकर यांना. जोरदार टाळ्या. एका सिनेमाला नाही नाही थांब ना, इथे सपोर्ट मला.
तर बेसिकली मला सांगितलं आज माझं शूटिंग चालू होतं आणि म्हणाले की हे तिघे आणि ती दोघांबरोबर काम केलंय मी, हा राहिलाय, ह्याला काम करायचं नाही. काय कारण आहे पण विचारत मला काही कळलेलंच नाही. मी त्याला कधीपासून त्याला सांगितलं हा रोल तुम्हाला काही कारण सांगायला लागलं. उदाहरणार्थ की काहीतरी फास्टर फेणी नावाचा एक सिनेमा माझा आता सुरू होते, त्याच डेट क्लॅश होतात. झाला असता सुरू तेव्हा रिलीज होऊन साधारण एक 50 आठवडे झाले असते, तेव्हापासून चालू. तर बरं हाच काही एक इन जनरल झाली पुण्याची नवीन पिढी आहे ना, बेसिकली ते मुंबईची सगळी मेजॉरिटी आहे. एक लक्षात ठेवा, हे तुमच्या पोटावर पाय द्यायला आलेले आणि एकतर ह्यांना सगळं फिल्म इंडस्ट्री तिकडे सरकवा, नाही तर ह्यांना सरकवा. पुढे ते संतोष बिंदू सगळे आहेत ना, नाही गेले संतोष आला ना, खूप छान ड्रेस मध्ये आला, कडक आला. सुशांत सगळे यंगस्टर्स आपले, हो 22 वर्ष यंगस्टर्स आहेत ते. तर मला पहिलं आम्हाला तेच विचारायचं की काय बाबा प्रॉब्लेम मला येत नाही का सिनेमा करता. मी सांगितलेली गोष्ट वाईट आहे का? फास्टर फेणे लहानपणापासून ऐकतो. फास्टर फेणे मी करतोय, फास्टर फेणे मी करतोय. फास्टर फेणेचं वय काय पहिलं मला नाना पाटेकरांसारखा बेस लागला तसं. यांना कास्टिंग काजवर बोलवूही शकत नाही, येऊन गेलेले आहेत, सगळं ऐकावं बोलवून करशील काय पण. मला गंमत आली ती. आणि दुसरी गोष्ट मला कुठे म्हणाला की ते यांना जवळजवळ 50 लाख रुपये पर एपिसोडच्या मिळतात त्याला, कोणाला तो सारंग साठेला, हे 50 लाख रुपये. त्यामुळे यांना पैसा चिकार मिळतोय, कळलं. गेस्टला काही देत नाही. गेस्टला फक्त तुम्ही या आणि आम्ही तुमची खेचतो. पण मला सांगा, एक बेसिकली फास्टर फेणेचं वय काय आहे, जे कोणी ज्यांनी लिहिलंय त्याचं वय काय? 12 भागवतात. फास्टर फेणे वय 19-20. तू जवळजवळ 12 वर्षापासून फास्टर फेणे करतो. म्हणजे काय, म्हणजे मी निर्माता म्हणून वाईट आहे का रितेश देशमुख चांगला आहे? काय मला खरंच मला मग त्याला म्हणाला की रितेश देशमुख माझं फिल्म जास्त मार्केट करेल. पण मी त्याला बरं हा एक अजून एक आहे तो मेनन मला वाटतं एकमेकांना सांगतात तुम्ही काम करू नका. See, I want to support you, buddy. मला सपोर्ट करायचं तुला माहिती मी तुझं. बरं मी त्याला म्हटलं तू स्क्रिप्ट ठरव, आपण तसं करू काय करायचं, डिरेक्टर ठरवतो आपण. दळणवर करायचं. अजून एक पुण्याचा एक तो कोण सरपोतदारला घेऊ डिरेक्टर, हरकत नाही. पण तुला दळण करायचं काय सांगू सिनेमा करायला दळणवर नको, त्यात पण आकाश लोसरला घेत नाही. आता करणार काय ना भाई, मी मला पाहिजे तोही पुण्याचाच. तू नाही म्हटल्यानंतर ते काय करणार बिचारे, काय करणार. बरं आकाश ठोसरला तरी सक्सेस वगैरे मिळालाय म्हणून. अरे जन्मजात तेज आहे चेहऱ्यावर सक्सेस. अरे काही जे हात लावतो त्याला काय म्हणतात परिस्पर्श, काय डोळ्यांमध्ये जे कोटी कोटी डोळे बघा ना किती मोठे आहेत. शशांक शेंडे आणि हा दोघांचे डोळे. प्रिन्सिपल संजय नार्वेकर आहे, संजय नार्वेकर आणि व्हाईस प्रिन्सिपल बरोबर मी आता शूटिंग करून आलेलो आहे, विजय कदम. बाजूला होतो तुम्ही काही नाही, म्हणजे तुझं मनोगत व्यक्त कर. प्लीज बोला. काय पत्रकार सगळे बघताय काय परत असा सिनेमा करायच्या आधी विचार करतो आता काय. बाकी सगळं छान होतं, पण आज खूप शिकायला रोल वाईट होता का? नाही, मी तुला ऐकलं बरा होता मी रोल. तू टायटल वर थोडासा हे झालास का की FU आहे, घंटा त्याच्यापेक्षा काही सोबर टायटल नाही. बाबा FU आहे, कोण येणार नाही. बरेच जण म्हणतात खास करून पुणे करणं ते FU आहे, तसं FU
पण तू हिरोईन नव्हतीस का त्याला चांगली ठेवली? बरं हे दोघं पण ह्यांनी नाही केलं हा. ऑडिशनला येऊन. नाही नाही. बरं त्यांना म्हटलं कुठल्या झाले काही. बरं हे नाचतात खूप चांगले हो एक्सलंट डान्स करतात. बरं माझा आहे म्युझिकल, त्यामुळे मला ह्यांना दोघांना घेताना आलं की बाकीचे लपतील. दोघांनाही 3 लेफ्ट फीट आहेत आणि ते कायम एकमेकाच्या असे गुंतात तिकडे रिहर्सल. त्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही एक दुसरा रोल करता का जो नाचण्याचा नाही. ते म्हणाल हट तू करणारच नाही. म्हणजे बरं हा ह्याच्यावर आपण काम केलं. अभिजित मानसेच्या सिनेमा ह्याला सांभाळून घेतला. तू मग कशी बोलला व्यायाम करतो, अरे मसल इथे पण आलेत ना रे. बोललो त्याला ते. मग सॉरी मी तुझं वाक्य ते परोळेकर सरांनी बऱ्याच लोकांच्या याच्यावरती गदा आणलेली आहे. परोळेकर सरांच्या पाठी फिरतोय गोळी करून की माझी शाळा बंद केली तुम्ही. प्रभुळकर परुळेकर आता चेहऱ्याचे मसल सर्व नाही ते चालली तिथून नेतात ना ऍक्टर सगळे. खूप मटेरियल मिळेल, 3 दिवस चालेल असं मटेरियल मिळेल तिथून. बरं मला सांग ना तर ह्याला पण सांभाळून घेतलं की नाही? खूप सांभाळून घे. पहिला सिनेमा ना तुझा, नाव मिळालं आणि तुला केवढं. आता दुसरं कोणी असतं तर मला चाललं तू काय रोल देशील तो करतो. बरोबर आहे केलं का रिझन काय मध्ये काम नाही केलं. तुझं आठवण जोशी आहे का? ऐकलंच नाही असं का करतो? राजकीय पार्श्वभूमी त्याला. त्यांनी काय पुण्यात पत्रकं छापली आहेत मग का? आणि तोच प्रश्न तुला आहे पुढे. काय तर तो करतो पुढे तर तो रोल जमला नसता मला. तुला जमला तो सांग मला तुझा. खूप अवघड रोल होता तो. बरं आता एक पिक्चर केला तरी अजून सक्षम राहायला. सक्षमचं काय म्हणतात. सक्षम माझा काय खूप पिक्चर मध्ये होता तो त्याचं ग्रॅज्युएशन माझ्याकडेच झालं आणि असं माझ्या समोरच झालं तरी असं. आणि असं सगळे शूटिंग सुरू होती आणि आम्ही आपल्या खाली हा सापडेत ना हा गच्चीत ग्रॅज्युएशन करतो. आम्ही गेलो आणि सापडलाच डायरेक्ट गच्चीत ग्रॅज्युएशन करत. टाकी साफ करत होतास. बरं आणि शिकवणारे मोठे मोठे होते म्हणजे काही स्कोपच नाही ना. मग ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट घेण्यावाचून अनिकेत विश्वासराव, संतोष जुवेकर आणि हा. अरे पण ते त्यांचं करिअर फार चांगलं सुरू आहे त्या दोघांचं. आपण असं नाही ना. नाही पण मग त्यामुळे जरा नंतर तो आला म्हणजे त्याचं काम केलं. बरं दुसरं त्याला एक प्रॉब्लेम झाला. त्याला मी घेतला कारण याने खूप कडक काम केलं पगारमध्ये. तर काय झालं मला माहित नाही. त्या लहानपणी त्या वयातच त्याच्या खांद्यावर खूप ओझं पडलं. तो ना काकस्पर्श करताना सारखा बोलताना वाकेच असा. हो की नाही? हो की. तेव्हा तुम्ही मला लग्न झालेल्या माणसाला करायला तू नंतर मी सांगतो कसा करतो असा करत नाही. मग हे असं असेल लग्न तर कोणी सांगितलं. अरे त्यांनी कबूल केलेलं आहे सर. ते म्हणाले जरा चुकलं ते. पण नंतर असं एक्सपिरियन्स झालं लग्न झालं माणूस काय करतो घंटात काय केलं मला थोडा काय सिनेमात कसं नाही घंट्यांमध्ये कसला एक्सपिरियन्स त्यांचे चेहरे बघा रे चेहरे. नाही असा एक्सपिरियन्स नाही म्हणजे असं घंटा कसा होता तर कळलं.
फार काय नाही, म्हणजे मला याने सांगितलं बाबा दे आर व्हेरी फाईन ऍक्टर्स. मी सिनेमा पाहिलेला नाही, जे तुम्ही पाहिलेला आहे. आणि मी हा सिनेमाबद्दल खूप आधीपासून ऐकत होतो, कारण हा चोरणाची गोष्ट सांगत होता मला आधीच. तर आणि मी त्याला सारखा विचारतो काय झालं. मला हे गाणं खूप आवडलेलं, मी यात थोडंसं गायलो पण त्या गाण्यात. आणि मला समीरनी पण सांगितलेलं, ह्यांनी सांगितलेलं, पण काय त्याचं काही मी दरवेळेला त्याला विचारलं म्हणायचो घंटाचं काय चाललंय. आणि आय केम हिअर एक्सपेशली. मी शूटिंग आज लवकर पॅकअप केलं, मी इथे आलो, आता परत जाणार सकाळी 7ची शिफ्ट आहे. आय केम हिअर बिकॉज दिस जेंटलमॅन कॉल्ड मी. नितीन वैद्य, मला आय एम नेव्हर मेट अ बेटर पर्सन. राईट फ्रॉम मी देधक्का केल्यापासून ते आत्तापर्यंत. अँड तुम्हाला म्हणाले येशील का, म्हटलं येतो. आणि आय जस्ट होप दिस फिल्म डज व्हेरी व्हेरी वेल. थोडं सांगतो की बिसाइड म्हणजे जरा लोकांना सगळ्यांनाच माहिती आहे आज जो मराठी सिनेमा आहे तो झीचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. पण आता काय झालं, फक्त झीचे सिनेमे चालतात तसं होऊ नये. एव्हरीबडी रूट फॉर दिस फिल्म. आणि काय होतं, जरा जास्त पिक्चर चालायला लागले तर ऑलवेज हेल्प द इंडस्ट्री. झी तर आहेच मराठी सिनेमाचं भलं करायला. आपण अजून लोक तयार करू जे मराठी सिनेमाचं भलं करतील. आमची मैत्रिणी, तिचा एक सिनेमा येतोय वंदनाचा, फॅमिली कट्टा घंटा. तर गो इन लार्ज नंबर्स, चॅनल्स आहेत ते. आय जस्ट होप दिस रीच इज ऑल ओव्हर महाराष्ट्र. हा सिनेमा ती 3 आर व्हेरी फाईन ऍक्टर्स. मी मगाशी गेली ती गंमत होती. आणि आम्हाला पुढचा सिनेमा मी देणार आहे. आणि थँक्यू नितीन, खूप मजा आली. मला माहिती नव्हतं हे काय होणार आहे. आणि हे दोघे काय म्हणजे वेटरन्स आहे, मला हे जमत नाही ऑफ हँड बोलणं. अजून एक तिकडे आमचा मित्र आहे सुमित्र रावण, तो पण कडक आहे स्टेजवर, पण आय एम लर्निंग थोडं. नेक्स्ट टाइम मे बी आय डू लिटल बेटर. Thank you.